भगवत दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूंची उपेक्षा करीत वैकुंठ धामाचे 6 तटांचे दरवाजे ओलांडून जेव्हा ते 7व्या दरवाजाजवळ पोहोचले, तेव्हा तेथे त्यांना हातात गदा घेतलेले एकाच वयाचे 2 देव दृष्टीस पडले. ते बाजूबंद कुंडले, किरीट इत्यादी अनेक मौल्यवान दागिन्यांनी विभूषित झालेले होते. त्यांच्या 4 श्यामवर्ण भुजांमध्ये भोवती भोंगे गुंजारव करीत असलेली वनमाला शोभून दिसत होती. चढवलेल्या भुवया, फुरफुरणारे नाक आणि लालसर डोळ्यांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा रागीट भाव दिसत होता. अशा रीतीने ते पाहत असून सुद्धा ते मुनी काहीही न विचारता ज्याप्रमाणे सुवर्ण आणि वज्रमय असे पहिले 10 दरवाजे ओलांडून ते आले होते, त्याचप्रमाणे याही दरवाजातून आत गेले. समान दृष्टीने ते सगळीकडे पाहत होते, त्यामुळे निशंक मनाने सगळीकडे ते जात होते. ते 4ही कुमार पूर्ण तत्वज्ञानी होते. तसेच ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असूनही 5 वर्षाच्या बालकासारखे दिसत होते आणि त्यांची दिगंबर अवस्था होती. त्यांना अशा प्रकारे निसंकोचपणे आत जाताना पाहून भगवंतांच्या ब्राह्मणांचा आदर करण्याच्या स्वभावापेक्षा विपरीत स्वभाव असणाऱ्या त्या द्वारपालांनी त्यांच्या तेजाला तुच्छ मानून काठीने त्यांना अडविले. वास्तविक त्यांच्याशी असे दुर्वर्तन करणे योग्य नव्हते. वैकुंठवासी देवांच्या समक्ष जेव्हा त्या द्वारपालांनी त्या अत्यंत पूज्य कुमारांना अडविले, तेव्हा आपल्या प्रियतम प्रभूंच्या दर्शनात विघ्न आल्यामुळे त्यांचे डोळे क्रोधाने काहीसे लाल झाले आणि ते म्हणाले, मुनी म्हणाले, अरे द्वारपालांनो, जे लोक भगवंतांची महान सेवा करून त्या प्रभावाने या लोकाची प्राप्ती करून घेऊन येथे निवास करतात, ते तर भगवंतांच्या सारखेच समदर्शी असतात. तुम्ही दोघे त्यांच्यापैकीच असून स्वभावात एवढी विषमता कशी? भगवंत तर परमशांत स्वभावाचे आहेत. त्यांचा कोणाशीही विरोध नाही. तर मग ज्याच्याविषयी संशय घ्यावा असा येथे कोण असणार? तुम्ही स्वतः संशयी आहात म्हणून आपल्याप्रमाणे दुसऱ्यावर संशय घेत आहात. भगवंतांच्या उदरात हे सारे ब्रह्मांड आहे, म्हणून इथे राहणारे ज्ञानीजन सर्वात्मा श्रीहरी व आपल्यात काही भेद मानित नाहीत. उलट महाकाशात घटाकाश असावे त्याप्रमाणे भगवंतात आपल्याला अनुस्यूत समजतात. तुम्ही देवरूपधारी आहात, मग तुम्हाला येथे असे काय दिसले की ज्यामुळे तुम्ही भगवंतांच्या ठिकाणी अंतर्गत भेदामुळे उत्पन्न होणाऱ्या भयाची कल्पना केलीत? आपण त्या भगवान वैकुंठनाथांचे पार्षद आहात, परंतु तुम्ही अत्यंत मंदबुद्धी आहात. म्हणून तुमचे कल्याण करण्यासाठी आम्ही तुमच्या अपराधाला योग्य असा दंड देण्याचा विचार करीत आहोत. या भेदबुद्धीच्या दोषामुळे तुम्ही या वैकुंठ लोकातून निघून त्या पापमय योनीत जा, जेथे काम, क्रोध आणि लोभ हे प्राण्यांचे 3 शत्रू निवास करतात. सनकादिकांचे हे कठोर वचन ऐकून आणि ब्राह्मणांचा शाप कोणत्याही शस्त्र समूहाने निवारण होत नाही हे जाणून श्रीहरीच्या त्या 2 पार्षदांनी अत्यंत दीनभावाने त्यांचे चरण पकडले. त्यांचे स्वामी श्रीहरीसुद्धा ब्राह्मणांना अतिशय घाबरतात हे त्यांना माहीत होते. नंतर ते म्हणाले, भगवन, आम्ही अपराधी आहोत, म्हणून आम्हाला जो दंड दिला आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. त्यामुळे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचे आम्हाला लागलेले पाप पूर्णपणे नाहीसे होईल. आपल्याला आमची थोडीसुद्धा दया येत असेल तर अशी कृपा करा की जेणेकरून त्या अधमाधम योनीत जाऊनही आम्हाला भगवंतांची स्मृती नाहीशी करणारा मोह होऊ नये. इकडे
साधुजनांचे हृदयधन असणारे भगवान कमलनाभ यांना आपल्या द्वारपालांनी सनकादी साधूंचा अनादर केलेला समजला तेव्हा परमहंस मुनिजन ज्यांचा शोध घेत असतात अशा पायांनी चालत श्रीलक्ष्मीसह ते तिथे आले. सनकादिकांनी पाहिले की आपल्या समाधीचे भाग्य असणारे श्री वैकुंठनाथ स्वतः आलेले आहेत. त्यांच्या समवेत छत्र चामरे घेऊन इतर पार्षदही आहेत. तसेच प्रभूंच्या दोन्ही बाजूंना राजहंसांच्या पंखाप्रमाणे 2 शुभ्र चवऱ्या ढाळल्या जात आहेत. चवऱ्यांच्या थंडगार वायूने त्या शुभ्र छत्रावर लावलेल्या मोत्यांची झालर अशी हालत आहे की जणू चंद्राच्या किरणातून अमृताचे थेंब झिरपत आहेत. प्रभू सर्व सद्गुणांचे आश्रय आहेत. त्यांची मुखमुद्रा पाहून असे वाटत होते की ते सर्वांवर कृपेचा वर्षाव करीत आहेत. आपल्या स्नेहमय दृष्टीने ते भक्तांच्या हृदयाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल श्यामवर्ण वक्षस्थळावर जी लक्ष्मी विराजमान झाली होती तिच्या शोभेने ते समस्त दिव्य लोकांचा चूडामणी असलेल्या वैकुंठ धामाला सुशोभित करीत होते. त्यांच्या पीतांबर मंडित विशाल नितंबावर झगमगणारी मेखला आणि गळ्यात भ्रमरांनी वेढलेली वनमाळा विराजमान झाली होती. तसेच कलाकुसरयुक्त कडे घातलेला एक हात त्यांनी गरुडाच्या खांद्यावर ठेवला होता तर दुसऱ्या हाताने ते कमलपुष्प फिरवित होते. त्यांचे सुंदर गाल विजेच्या प्रभेला लाजविणाऱ्या मकराकृती कुंडलांची शोभा वाढवित होते. उत्तुंग नासिका असलेले मोहक मुख होते. मस्तकावर रत्नजडित मुकुट होता. तसेच 4 हातांच्या मध्ये महामूल्यवान हार आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी विराजत होता. भगवंतांचे स्वरूप अत्यंत सौंदर्यशाली होते. त्यांना पाहून भक्तांच्या मनात येत असे की यांच्यासमोर लक्ष्मीचा सौंदर्याभिमानही गळून पडला आहे. ब्रह्मदेव म्हणाले, देव हो, अशा प्रकारे माझ्यासाठी, महादेवांसाठी आणि तुमच्यासाठी परमसुंदर रूप धारण करणाऱ्या श्रीहरींना पाहून सनकादी मुनींनी त्यांना मस्तक लववून नमस्कार केला. ते त्यांचे अद्भुत रूप पाहता पाहता त्यांच्या नेत्रांची तृप्तीच होत नव्हती. सनकादी मुनीश्वर नेहमी ब्रह्मानंदात निमग्न राहत असत. परंतु ज्यावेळी भगवान कमलनयनांच्या चरणकमलांतील मकरंदात मिसळलेल्या तुलसी मंजिरीच्या सुवासिक वायूने नाकातून त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला त्यावेळी भक्तीच्या आवेगाने ते आपले शरीर सांभाळू शकले नाहीत आणि त्यांची मनेही विचलित झाली. भगवंतांचे मुख नीलकमळासारखे होते. अतिशय सुंदर ओठ आणि कुंदकळीसारखे मनोहर हास्य यामुळे त्यांची शोभा आणखीच वाढली होती. ते पाहूनच ते कृतकृत्य झाले. पुन्हा पद्मरागासारख्या लाल लाल नखांनी सुशोभित असे त्यांचे चरणकमळ पाहून ते त्यांचे ध्यान करू लागले. यानंतर ते मुनी अन्य साधनांनी सिद्ध न होणाऱ्या स्वाभाविक अष्टसिद्धींनी संपन्न अशा श्रीहरींची स्तुती करू लागले. जे भगवान योगमार्गाने मोक्षपदाला जाऊ इच्छिणाऱ्या पुरुषांच्या ध्यानाचा विषय होणारे अत्यंत आदरणीय आणि नयनानंद वाढविणारे पुरुषरूप प्रगट करतात. सनकादी मुनी म्हणाले, हे अनंता, जरी आपण अंतर्यामी रूपाने अशुद्ध चित्त असणाऱ्या पुरुषांच्या हृदयामध्ये असता तरीसुद्धा त्यांना कधीही दिसत नाहीत. प्रभो, ज्यावेळी आपल्यापासून उत्पन्न झालेल्या आमच्या पित्याने ब्रह्मदेवांनी आपले रहस्य वर्णन केले होते त्याचवेळी कानाद्वारे आमच्या बुद्धीत आपण विराजमान झाला होतात. परंतु प्रत्यक्ष दर्शन मात्र आम्हाला आजच झाले आहे. भगवन, आपल्याला आम्ही साक्षात परमात्म तत्व म्हणूनच जाणतो. यावेळी आपल्या विशुद्ध सत्वमय शरीराने आपल्या या भक्तांना आनंदित करणाऱ्या आसक्ती
आणि अहंकाराने मुक्त असे मुनिजन आपल्या कृपादृष्टीने प्राप्त झालेल्या सुदृढ भक्ती योगाने आपल्या या रूपाला हृदयात पाहतात. हे प्रभो, आपले सुयश अत्यंत कीर्तनीय आणि सांसारिक दुःखांची निवृत्ती करणारे आहे. आपल्या चरणांशी शरण आलेले जे महाभाग आपल्या कथेचे रसिक आहेत, ते आपला आत्यंतिक प्रसाद जो मोक्ष त्याचीही पर्वा करीत नाहीत, तर मग ज्यांना आपली थोडीसुद्धा वक्रदृष्टी भयभीत करते, त्या इंद्रपद इत्यादी अन्य भोगांची काय कथा? भगवन, जर आमचे चित्त भ्रमराप्रमाणे आपल्या चरणकमळांशीच रममाण होईल, आमची वाणी तुळशीप्रमाणे आपल्या चरणकमलांच्या वर्णनामुळे सुशोभित होईल आणि आमचे कान आपल्या सुयशरूप अमृताने परिपूर्ण होतील, तर आमच्या पापांमुळे खुशाल आमचा जन्म नरकादी योनीत होऊ दे, त्याची आम्हाला चिंता नाही. हे विपुल कीर्ती प्रभो, आपण आमच्या समोर हे जे मनोहर रूप प्रगट केले आहे, त्यामुळे आमच्या डोळ्यांना अत्यंत सुख प्राप्त झाले आहे. विषयासक्त अजितेंद्रिय पुरुषांना हे रूप दिसणे अत्यंत कठीण आहे. आपण साक्षात भगवान आमच्या डोळ्यांसमोर प्रगट झालेले आहात. आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत. अध्याय 15 समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.